श्रुती मराठेसाठी फिल्मी सिल्वर स्क्रीन काही नवीन नाही. साऊथ फिल्म इंडस्ट्रीत तिचा हॉट अँड बोल्ड अवतार सर्वांनाच परिचित आहे. मात्र मराठीच्या छोट्या पडद्यावरती अवतरली ती राधा म्हणून. आता ही राधा लवकरच पुन्हा एकदा ग्लॅमरस बनून तुमच्या समोर येणार आहे. कारण प्रेमसूत्र या चित्रपटात तिची भूमिका एकदम हटके आहे. प्रेमसूत्रमध्ये माझ्या कॅरेक्टरचं नाव मालविका आहे आणि ती अतिशय बिघडलेली एका अमीर वडिलांची मुलगी दाखवलेली आहे. आणि जी कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी ती काही करू शकते, कारण तिच्याकडे पैसा आहे, तिच्याकडे पॉवर आहे. आणि तसंच बिकॉज एवढ्या सगळ्या गोष्टी तिच्याकडे आहेत, ती संदीपला तिच्याजवळ आणण्याचा कसा प्रयत्न करते इज वॉट बेसिकली मालविका इज ऑल अबाउट. हे कॅरेक्टर करताना थोडं अवघड याच्यासाठी गेलं, कारण ती खूप अशी असते किंवा अशी बोलते किंवा स्टाईलनी बोलते वगैरे, अशा सगळ्या प्रकार ते ह्याच्यामध्ये होतं. आणि मी मुळात तशी नसल्यामुळे मला तेजसला विचारायला लागली की अरे तुला कसा हवा आहे, किंवा मी कुठल्या तरी ह्याला फॉलो करू का. तर तू म्हटलं नाही, तू फक्त इमॅजिन कर की ह्या सगळ्या गोष्टी तुझ्याकडे आहेत आणि खूप घमंडी आहेस, खूप पैसा आहे, खूप पॉवर आहे, तर तू कसं हे करशील. तर त्याच्यावर आमचं बरंच डिस्कशन झालं आणि त्याच्यानंतर मग मालविका अशी आलेली आहे. तर श्रुतीचं कॅरेक्टर थोडं ग्रे आहे. बॉयफ्रेंड स्नॅचर म्हणून ती या चित्रपटात दिसणार आहे. पण हा काही एकच अवतार नाहीये. लवकरच श्रुती दृष्टीदान या चित्रपटात 20sच्या बोल्ड अँड बिनधास्त मुलीची भूमिका करणार आहे. मी एका वेल एज्युकेटेड जजची मुलगी दाखवली आहे. 1920 सालामध्ये जर तो जज असेल तर इट्स अ व्हेरी हाय थिंक दॅट पॉईंट ऑफ टाईम. आणि त्या मनाने मी खूप ओपन असते. मे बी सिल्कच्या वगैरे साड्या नेसते मी, टिपिकल नऊवारी वगैरे नसते. माझे विचारसुद्धा त्या मनाने थोडे फॉरवर्ड असतात. मी तेव्हासुद्धा शिकलेली असते, कारण माझे वडील जज असल्यामुळे. तर असं एक खूप वेगळं कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर या दोघांच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर वीणा आणि कश्यपच्या काय काय बदल होतात किंवा काय काय गोष्टी घडतात इज बेसिकली व्हॉट माय कॅरेक्टर. छोट्या पडद्यावरची साधी भोळी राधा आता या दोन विरोधी भूमिकेत दिसणार आहे, ज्यात ती मस्त बिनधास्त मुलगी म्हणून दिसेल. एकात सध्याची अर्बन गर्ल तर दुसऱ्या चित्रपटात उच्चभ्रू घरातली स्मार्ट मुलगी. मग काय, यापैकी श्रुतीचा कोणता लुक तुम्हाला आवडेल हे नक्की कळवा. राष्ट्रीय मराठी करिता श्वेतांबरा सावंत.